आणि हे आहे मिरचीचं लोणचं आणि याच्यात लसूणचे पण आहेत सगळे तुकडे वगैरे बघितले ना, लसूण आणि मिरची असं आहे. मिरची जास्त आहे. चला तर आपण बघूया रेसिपी कशी बनवायची याची. हां आणते. हां, ह्याच्यासाठी मसाला जे आहे बडीशेप, हं. जिरा, राई आणि हं. मेथी हां हे सगळं इक्वल क्वांटिटीला घ्यायची. हां आणि थोडीशी तेल जास्त लागतं. हां आपलं लोणचं आहेत म्हणून तेल गरम करून झाल्यावर सगळं त्याच्यावर टाकलं आणि ते दाणा जरा लालसर रंग हां, होणार बरोबर. आणि जिरा हां बडीशोप पण त्याच्यावर चांगलं हे जाणार कडे आणि त्याच्यावर लसूण टाकायचे. ओके. 1 वाटी मिरची असेल हां तर अर्धा वाटी लसूण बरं पडतं त्याच्यासाठी. ओके. हां आणि लसूणला मंद गॅसमध्ये एकदम लालसर करायचे. लालसर झाला गॅस बंद करायची, हळदी टाकायची आणि कापून ठेवलेल्या मिरची पण त्याच्यात टाकायची आणि नमक टाकून चांगला त्याचं मिश्रण करून घ्यायचे. आणि ते थंड पडल्यानंतर एक 3 ते 4 लिंबूची पाणी, कदाचित लिंबू नसेल तर विनेगर वापरू शकतो. लिंबू किती म्हणाला? 3 ते 4 लिंबूचा रस पाहिजे. एवढा लागणार त्याला बिकॉज मिरची या क्वांटिटीसाठी, एवढ्या क्वांटिटीसाठी. ही कढई. त्याच्यावर 2 लिंबू बस झाला. हां याच्यावर 2 हा क्वांटिटीमध्ये 2 लिंबू बस झाला. ओके. आणि नंतर मग काचेच्या बरणीत तुम्ही ठेवता आणि ती सनलाईटमध्ये 2-3 दिवस ठेवला तर खूप चांगला हां चढते चव. हां तर वरचा एक सफेद कपडा बांधून रबर बँड घालायचं तरच त्याच्यावर हीट जाणार. आपण काचेचा बंद करून ठेवलं तर तेवढा जात नाहीये. काच जरा गरम होतं पण त्याच्यावर आपण सफेद कपडा घालून बांधून ठेवला ते चांगल्यापणाने ओके मिक्स होतं. आणि हा केल्यावर दुसरा दिवस खाऊ शकतो. आणि 1 आठवड्यानंतर वाटलं असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचे. 1 आठवड्यानंतर ठेवायचं. अच्छा मस्त टेस्ट आहे एकदम. चकली मी. चला तर आपण नंतर बनवूया हे.